खस्ता समोसा, टेस्टी आणि क्रिस्पी गव्हाच्या पिठापासून बनवलेला खस्ता समोसा एकदा नक्की ट्राय करून बघा. हॅलो, स्वागत आहे तुमचं स्वातीस किचनमध्ये. आज आपण समोसे कसे बनवायचे ते बघणार आहेत. त्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहे. ते आता आपल्याला उकडून घ्यायचे कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या करून. आता आपल्याला ह्या 2 ते 3 शिट्ट्या करून उकडून घ्यायचे. इथे बटाटे उकडतात तोपर्यंत आपण समोस्यासाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया. इथे मी मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला त्यामध्ये ओवा टाकायचा आहे. बघा, मी एवढा ओवा घेतला आहे, अर्धा चमच्यासारखा ओवा टाकायचा आहे. आणि त्यानंतर मीठ, थोडंसं मीठ घेतलेलं आहे. मीठ आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आधी. आणि आता आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन टाकायचं आहे. तेलामुळे काय होईल की समोसे आपले एक तर क्रिस्पी आणि कडक होतील. त्यामुळे आपल्याला तेलाचं मोहन जास्त टाकायचं आहे. साधारण 4 ते 5 चमचे मी इथे तेलाचं मोहन टाकलेलं आहे. आणि आता हे आपल्याला छान हाताने सगळ्या पिठाला तेल लागेल असं मळून घ्यायचं. आणि हा डो आपल्याला एकदम कडक भिजवायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळं तेल पूर्ण गव्हाच्या पिठाला लावून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याचं असं हे मुठीमध्ये असं हे होत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने याचा गोळा तयार झाला पाहिजे. आता हे पीठ मी मळून घेते छान आणि मग तुम्हाला दाखवते. तर आपला हा पिठाचा डो तयार झालेला आहे. बघू शकता, एकदम अगदी घट्ट भिजवलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील करायचं आहे. तर आता आपण याला थोडा वेळ रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते मी. आता इथे मी लसूण घेतलेला आहे. एकदम बारीक कापून घ्यायचा आहे लसूण. अद्रक 1 इंच इतकं एवढं असं अद्रक घ्यायचं आहे, ते पण एकदम बारीक कापून घ्यायचं आहे. आणि हिरवी मिरची ती पण बारीक कापून घ्यायची आहे. बडीशेप घेतलेली एक चमचा. 1 चमचा धने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त पण घालू शकता, छान लागतात. आणि इथे मी उकडलेले हे आपले बटाटे घेतलेले आहे. आणि हे चीज. आणि इथे मी एक कांदा कापून ठेवलेला आहे, तो आपल्याला लागणार आहे. चला तर मग आपण तयारी करूया सारांची. इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. तर सगळ्यात आधी आपण आता हिंग टाकून घेऊया थोडंसं. हिंग टाकलेलं आहे. आणि आता जिरं टाकायचं आहे. त्यानंतर इथे मी बडीशेप टाकलेली आहे. थोडे धने टाकलेले आहे. धने, जिरे आणि बडीशेप. आता आपल्याला यामध्ये अद्रक लसूण टाकायचं आहे. इथे मी अद्रक टाकले. इथे लसूण आणि हिरवी मिरची.
छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं आहे. आणि नंतर आपण याच्यामध्ये आता बटाटे टाकूया. बटाटे मॅश करून घेतलेले आहे मी. हे बघा झालेले आहे आपले हे. आता मी याच्यामध्ये बटाटे टाकणार आहे. हे बघा अशा पद्धतीने मी हे मॅश करून ठेवलेले होते. नंतर टाकूया. आता याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकते आणि लाल मिरची पावडर. हे बघा इथे हळद टाकलेली आहे, थोडीशी लाल मिरची पावडर, आणि हे मीठ चवीप्रमाणे. आणि इथे आमचूर पावडर टाकली थोडीशी. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला इथे थोडंसं 1-2 चमचे पाणी टाकायचं आहे. बस एवढंच. त्यामुळे काय होईल की आपलं जे सारण आहे ना समोस्याचं, ते असं थोडंसं स्मूथ राहील. खूप जास्त असं घट्ट नाही होणार. मॉइश्चर सुटेल त्याला थोडंसं. आता आपण इथे कांदा टाकायचा आहे. कांदा तुम्हाला एकदम जाड कापून घ्यायचा आहे आणि मग टाकायचा आहे. आणि आता कोथिंबीर टाकूया. असा वरतून कांदा टाकला ना की खूप छान टेस्ट येते समोस्याची. तुम्ही करून बघा एकदा आणि मग मला कमेंट करून सांगा कसे झाले होते समोसे तुमचे. हे बघा, तर इथे आपलं सारण रेडी आहे समोस्याचं. चला तर आपण आता समोसे बघूया कसे करायचे ते आणि मग दाखवते मी. हे बघा, तर हा आपला डो तयार आहे. असा रोल करून घ्यायचा याचा. आणि मग मी आता याचे छोटे छोटे पेढे करणार आहे. थोडे असे कट करून घेणार. अशा पद्धतीने आपल्याला हे बघा अशा पद्धतीने याचे पेढे करून घ्यायचे आहे. हे बघा, आता हा पेढा आपल्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायचा हाताने आणि मग ह्याला लाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही, अशा पद्धतीने लाटायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला इतकी अशी बारीक चपाती करून घ्यायची आहे. आणि आता हिला मध्ये अशी कट मारून घ्यायचा. एक अर्धे करायचे, 2 भाग करून घ्यायचे या पद्धतीने. आता मी तुम्हाला समोस्याच्या मध्ये स्टफिंग कसं भरायचं ते दाखवते. आधी आपल्याला हे 2 कॉर्नर असे जॉईंट करून घ्यायचे. हा एक इथे असं दाबून घ्यायचा हाताने आधी. हे बघा, आधी आपल्याला ह्या किनारीला पाणी लावून घ्यायचं आहे थोडं थोडं. त्यामुळे काय होईल की समोसा छान चिटकेल आणि स्टफिंग त्याचं बाहेर येणार नाही. समोस्याच्या बाहेर तळताना तेलामध्ये सुट्ट होणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण याला पॅक करून घेऊया इथे. आणि हे असे
ह्याला असं हाताने मध्ये आतमध्ये बोट टाकून वरतून अंगठ्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे हे बॉर्डर याची. आणि आता आपण याच्यामध्ये स्टफिंग भरूया. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आणि आता आपण यामध्ये सारण भरूया स्टफिंग. हे बघा तुम्हाला जेवढं भरायचं आहे तेवढं तुम्ही भरू शकता. तुम्ही केवढी तुम्हाला साईज किती लहान मोठी ठेवायची त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे. आणि त्यामध्ये थोडंसं चीज मी टाकणार आहे, आतमध्ये टाकायचं आहे आपल्याला असं. हे बघा. आणि आता आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे असं. हे दोन इकडे असं पॅक केलं की थोडंसं इथे आपल्याला असं फोल्ड करून मग दाबायचं, प्रेस करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. ओके. अशा पद्धतीने आपला हा समोसा तयार आहे. आता आपण ह्याला मी अजून बाकीचे समोसे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. बघून घेऊया आपण आता तेल तापलंय की नाही. तेल खूप जास्त गरम नाही करायचे, त्यामुळे काय होईल समोसा पटकन जळेल आणि कच्चा राहील आतमधून. त्यामुळे नॉर्मल याच्यावरच ठेवायचं आहे. आता तेल थोडंसं झालेलं आहे गरम, तर मी इथे समोसा टाकते. हे बघा त्यावरतून असं तेल टाकायचं आहे, म्हणजे वरची साईड पण थोडी फ्राय होईल. गॅस कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवर समोसा छान तळला जाईल, क्रिस्पी होईल छान. मी गव्हाच्या पिठाचा केलेला आहे हे वरचं स्टफिंग. तुम्ही मैदा देखील वापरू शकता इथे. बघा समोसा किती छान फुगलाय आपला. आता मी हे सगळे समोसे तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. समोसे तळताना आपल्याला घाई नाही करायची आहे. एकदम मंद आचेवर वेळ लागला तरी चालेल, पण कमी गॅसवर छान कडक होईपर्यंत तळायचे. बघा किती छान कलर आलेला आहे. हे बघा तर हे बघा इथे रेडी आहे माझे समोसे. कसे वाटलेत मंडळी तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर बघा इथे किती छान झालेले आहे समोसे. अगदी बाहेरच्या सारखेच झालेले आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि गव्हाच्या पिठापासून बनवलं आहे त्यामुळे अगदी हेल्दी आहे. लहान मुलांसाठी तर चांगलेच आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.